अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव, पुरावे नष्ट करण्यासाठीच हत्या केल्याचा आरोप, तर अक्षय शिंदेचा मृत्यू अतिरक्तस्रावानं, शवविच्छेदन अहवालात खुलासा. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीचं पथक मुंब्रा पोलीस ठाण्यात. घटनास्थळाची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी, अक्षयचं पोस्टमॉर्टमही पूर्ण. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात आशिष शेलारांविरोधात काँग्रेसच्या प्रिया दत्त निवडणूक लढवण्याची शक्यता. काँग्रेसकडून प्रिया दत्त यांना तिकीट मिळणार असल्याचीही चर्चा. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत 55% मतदान, 10 जागांसाठी मिळून 28 उमेदवार मैदानात. 27 सप्टेंबरला मतमोजणी. मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. पनवेल जवळच्या पळसपेव नजीक खड्ड्यांमध्ये अडकून गाडीची चाकं निखळली. 5 ते 6 वाहनांचं नुकसान. मुंबईसह उपनगरात उद्याही मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर पुण्यात पावसाचा रेड अलर्ट. सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दरात मोठी उसळी. 1 तोळं सोनं 77,000 तर चांदीच्या दरातही वाढ. मेट्रो 3 मार्गाचे तिकीट दरही जाहीर. प्रवासासाठी मोजावे लागणार 10 ते 50 रुपये. पहिल्या टप्प्यात दिवसाला 96 फेऱ्या, तर दर 6 मिनिटांनी एक गाडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.